निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या रामनगर गावातल्या गावकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये गावकऱ्यांनी बहिष्कार का टाकला, एकही मतदान न होणाऱ्या या गावच्या काय समस्या आहेत पाहूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील रामनगर गावाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरती बहिष्कार टाकला होता। दोन्ही निवडणुकीमध्ये या गावामध्ये फक्त 0 मतदान झालं होतं, कारण या गावामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत। आपल्या सोबत गावातले नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय। काय सांगाल, काय काय अडचणी आहेत? अडचणी खूप आहे। गावांतर्गत रस्ते नाही, स्मशानभूमी नाही, दफनभूमी नाही। आम्ही 20 तारखेला मतदान झालं, त्या मतदानापासून गाव वंचित राहिलं। या 20 तारखेपासून आताची 9 तारीख आहे, आजपर्यंत कुठलाही अधिकारी या गावामध्ये पोहोचलेला नाही। कुठल्याही समस्या आमची जाणून घ्यायला तयार नाही। प्रत्येक वेळेस आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा हे कुठलाच अधिकारी आम्हाला काही समस्या समजून घ्यायला तयार नाही। आमच्या वारंवार प्रत्येक वेळेस हाच आमचा 26 वर्षापासूनचा लढा आहे। हा लढा किती वेळ चालू द्यायचा आहे हे आम्हाला शासनाने आजपर्यंत काही स्पष्टीकरण कुणीच दिलेलं नाही। आता 20 दिवस बहिष्काराचा टाकायला झाले आम्हाला, तर आमची एकच अडचणी, संपूर्ण अंजना प्रकल्प जो झाला आणि त्याच्यानंतर धार दाबून टाकली। गावात पाणी आलं, लोक तिथलं घरं सोडून, तिथली वारसाड सोडून फक्त जीव घेऊन इकडं शेतावर वस्त्यावर राहिले। त्याच्यानंतर शासनानं रस्ता रामनगर बस स्टँड ते गावापर्यंत यायला सुद्धा रस्ता नाही आहे, त्याचं सुद्धा संपादित बाकी आहे। आणि गावाचं सुद्धा पूर्ण फक्त नगर रचनेला एक पिक्चर होता, जिथे जाऊ तिथे खाऊ, तशी आमच्या गावाची परिस्थिती झालेली आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।